के लकड़गंज पुलिस थाना से जबरन चोरी और मारपीट की एक घटना में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार शिकायतकर्ता से डंडे से मारपीट कर 1800 रुपए लूट लिए गए थे। मामले के आरोपी अब्दुल नसीम उर्फ सोनू अब्दुल हाफिज उम्र 29 वर्ष बताया जा रहा है। इसके अलावा इस मामले में फरार चल रहे दूसरे आरोपी जिबिन अशोक जाधव उम्र 25 वर्ष को भी गिरफ्तार कर लिया है। मुख्य बात यह है कि दोनों आरोपी आपस में दोस्त है और उन्होंने अपने खर्चों के लिए वारदात के दिन शिकायतकर्ता को रोककर जबरदस्ती उससे 1800 रुपए छीन लिए थे। फिलहाल दोनों आरोपी पुलिस की कस्टडी में है और उनसे आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे लकडगंज येथे रविवारी 394 म्हणजे जबरी चोरी करून दांड्याने मारहाण करून फिर्यादीकडून 1800 रुपये लूटपाटचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील आरोपी क्रमांक 1 याचे फक्त नावाचा इसम म्हणून माहिती मिळाली होती। आमच्या तपास पथकाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तात्काळ त्याचा शोध घेऊन आरोपी खरबी येथील आहे अब्दुल नसीम उर्फ सोनू अब्दुल हाफिज व 29 वर्ष यास ताब्यात घेतले व माननीय न्यायालयात काल हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास उद्या दिनांक 4/11/2025 पर्यंत PCR दिलेला आहे। तसेच यातील पाहिजे फरार आरोपी यास आज रोजी आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास पथकासह जाऊन खरबी येथून ताब्यात घेतलेले आहे। त्याचे नाव जिबिन अशोक जाधव वय 25 वर्ष। हे दोघं मित्र असून यांनी यांच्या खर्चासाठी घटनेच्या दिवशी फिर्यादीला थांबून त्याच्याकडून 1800 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले होते। आज रोजी दोन्ही आरोपी कस्टडीत असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई माननीय DCP झोन 3 सर राहुल मदने सर तसेच DCP लकडगंज विभाग श्री शिवप्रसाद पारवे सर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार सरांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः तसेच आमचे तपास पथक येथील पोलीस हवालदार उमाकांत नागदेवे, पोलीस शिपाई स्वप्नील, पोलीस हवालदार नरेंद्र वाघमारे यांच्यासह आम्ही ही कारवाई केलेली आहे।